एकच मुद्दा गावाल्यांनी विचारला पाहिजे. शब्द असा विचारला का त्यांचं काय आहे फक्त कला करणं बंद करा म्हणजे आम्ही दुसऱ्याला काय बंद करणार ना. ते म्हणतात आम्ही इतका पैसा गुतवला कशामुळे गुतवला पैसा आम्हाला ठरवलं नसेल तर आम्ही पैसा गुतवला असता का. जर आम्हाला नसती तर आम्ही ही जागा घेतली नसती. डोंगरावर आम्हाला आज आम्ही आमचं घरदार विकून सगळं इथं लावलेले. डोंगरावरची जागा आम्हाला काय कामात येणार. ह्या क्षेत्रामध्ये आहेत आणि नाच काम करतात. कला केंद्र म्हणजे इथं घाणच आहे असंच तुम्हाला वाटतं. बाकीचे गाव आहेत ते सगळे त्या मुलांचे लग्न झाले नाहीत त्यांना लेकरं बाळा नाहीत काहीच नाही का ज्या गावामध्ये की ग्रामसभेने दिलेला ठराव रद्द केलाय. तुमची पुढची भूमिका काय आहे? तुम्ही काय अपील वगैरे ग्रामसभेने दिलेला ठराव जर आम्हाला रद्द केला असेल तर आमचं एक म्हणणं आहे की आम्ही जागा ठराव घेतल्याच्या नंतर आम्ही जागा घेतलेली पहिला आम्ही भाडे करारनामा केलाय तिच्यावर आम्ही ठराव घेतलेला. हे काय म्हणतात आता जागे मालकाला पण माहिती आहे की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतली त्याच्यानंतर त्याने आम्हाला खरेदी दिलेली. जर असं काय असेल तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ. ग्रामपंचायतने आमची जी भरपाई नुकसान आहे ती आम्हाला भरून द्यावा. आम्ही कला केंद्र करत नाही. ठराव रद्द केलाय ना तर त्यांनी आमचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून द्यावं. आणि आता हे म्हणतात इथं कला केंद्र नाही का शिवभूमीमध्ये पहिले कला केंद्र नाही का इथं दारूच्या दुकानं नाहीत का. आता हे जे सगळे बोलते ते सगळे दारूवाले ह्यांच्या दारूच्या दुकानं इथं चालू आहे. ह्यांच्या दारू पिऊन 100-100 50-50 रुपयाची लोक क्वार्टर पिऊन बायकाला मारतात तर हे यांना दिसत नाही का. इथं फक्त कला केंद्र जर बाई घुंगरं बांधून नाचायचं म्हणले की हे म्हणतात की नाही नाही ती गोष्ट खराब आहे. आणि हे लोक दररोज दारू पिऊन जातात बायकाला मारतात हे दिसत नाही का. मग तुम्ही पीएमदरा गावामधल्या सगळ्या दारूच्या दुकानं बंद करा. तुमच्या दारूचे अड्डे बंद करा. गांजा बंद करा. तुमची ताडी बंद करा. माझं कला केंद्र बंद करा. पहिले सगळे ठराव बंद करा. ह्यांचे जे ठराव आहे त्यांनी पण परमिशन द्या. आम्ही दारूचं दुकान टाकतात आम्ही दुसरं तर काय नाहीतर ह्यांना जसा ठराव दिला दारूचा तसा आम्हाला पण यांनी ठराव द्यावा. आम्ही पण दारू कला केंद्र बंद करतो वाटत आम्ही दुसरं काही करू शकत नाही. तर एकतर आमची नुकसान तुम्ही कायदेशीर मार्गाने काय करायचं का तुमचं म्हणणं लक्षात आलं. आम्ही कायदेशीर मार्गाने सांगतोय की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतलेली त्या जागे मालकाला पण माहिती की आम्ही कोणाला चोरून ठेवलेला नाही. त्यांच्या घरी सगळ्यांना आमची सगळी नुकसान भरपाई द्यायची नाही तर आम्हाला कला केंद्र चालू करून द्यायचं. कानून कायद्याने आम्ही लढा करणार. आम्ही कानून कायद्याने लढू. ग्रामपंचायतीला तुम्ही अगोदर विश्वासात घेतलं होतं का? ठराव काय होता? ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिल्याच्या नंतरच आम्ही जागा खरेदी केली. त्याच्यानंतर आम्ही बांधकाम केले. आम्हाला आता एवढे जे 400-500 लोक जमले त्यांनी आम्हाला कोणी विचारलंय का की तुम्ही जागा कशासाठी घेतली तुम्ही कला केंद्र कशासाठी बांधताय. आम्हाला जर ग्रामपंचायतने ठराव दिला नसता तर आम्ही जागा खरेदी केली नसती. ही गोष्ट गावकरी असे कोण प्राथमिक गावकरी होते का ज्यांच्या कानावर घातली त्यांची काय नावं सांगा. ऐका ठराव फक्त मी अर्ज दिलता ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानंतर आम्हाला ठराव दिला. त्यावेळेस ठराव देताना स्वतः मी पण आलेली नाहीये इथं. त्यांनी ठराव दिला म्हणून आम्ही जागा घेतलेली. मग आता आम्हाला काय माहिती त्यावेळेस कोण होते. गावच्या ठरावाशिवाय कला केंद्र होत नाही. जागा घेण्याच्या आधी तुम्हाला ठराव मिळाला. एवढे संत आहे ना तर तुम्ही दारूच्या दुकानं बंद करा. गांजा बंद करा. तुमच्या ताडीच्या दुकानं बंद करा ना. तुम्ही ते काय बंद करत आणि कला केंद्र बंद करा. कला केंद्र जर आणखी चालू झालं नाही तुम्ही कला केंद्र बंद करता. कोण कोण व्हायला गेले कला केंद्रामुळे. कोण येऊन तिथं आता नाचलंय. बांधकाम चालू तर कोण येऊन तिथं नाचलंय. सांगतात कला केंद्र बंद झाल्यावर कोणत्या गावामध्ये कला केंद्र नाही. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कला केंद्र आहे. ऐका ना कला केंद्र आहे का शिवजन्मभूमी असल्यामुळं या ठिकाणी कला शिव जन्मभूमी आहे तिच्यामध्ये कला केंद्र पहिले आहेत का नाही. आता तिथं हे लोक तिथं जाऊन उड्या मारते तिथं जाऊन नाचते तर संध्याकाळी 5 वाजता येऊन बायकोच्या गोदडीत झोपते. हे दिसत नाही का लोकांना. आता हे जे बोलतात हे संध्याकाळी तिथं जाऊन नाचते. आम्हाला माहिती नाही का कोण कुठं जाते. गावातले लोक कला केंद्रामध्ये गावातल्या गाणे ऐकायला येत नाहीत. आम्ही वयाच्या 11 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत. आम्हाला माहिती आहे कारण ज्या गावामध्ये कला केंद्र झाले तर जवळपास मुलं आणि त्यांचे नवरे त्या कला केंद्रामध्ये येत नाहीत. त्यांचं गाव सोडून दुसरीकडे जाऊन गाणे ऐकतात. ज्या गावात कला केंद्र आहे त्या गावामध्ये ते लोक येतच नाही. त्यांना माहिती आहे आमच्या घरी जर माहिती झालं तर आमच्या बायका आम्हाला मारणार आहे. ती येणार आहेत का तिथं. आम्ही पण सरकारला फक्त महाराष्ट्रामध्ये कुठं कला केंद्र नाही. इथं काय पहिल्यांदाच कला केंद्र होतंय का या गावामध्ये. टाकतो मस्त आम्हाला द्या तुम्ही दारूची परमिशन द्या. जसं तुम्ही लोकांना दारूची परमिशन देता नाही 3-4 हॉटेल येतं त्यांना तुम्ही गावावाल्यांनी ठराव दिलाय का नाही तसं आम्हाला पण ठराव द्या. आम्ही तिथं बार चालू करतो उद्या. किती खर्च झालाय ते सांगू शकत नाही ना. जेव्हा त्यांचं आता ते ठरावचं काय होईल ना त्यावेळेस आम्ही किती खर्च झाला ते कोणी कोणी काय केलेले त्यांना सांगणार. बाबा तुम्ही कायदेशीर आम्ही कोर्टामध्ये लढणार. माझं नंदा सीताराम मुसळे. तुमचं कोणतं गाव? मी नांदेडची आहे पण मी इथं बहिणीपाशीच राहते आणि आम्ही दोघी सख्या बहिणी आहेत. मोठा भाऊ आहे मी छोटी बहीण आहे त्याची 2 नंबरची. ही 3 नंबरची बहीण आहे. हिचा मुलगा आहे. अजून कोण कोण पार्टनर आहे?
तुम्हाला? नाही, आम्ही दोघे- विशेष ग्रामसभेमध्ये मग तुम्ही स्वतःचं मत का मांडलं नाही त्यांनी विचारलंच नाही. त्यांनी जर लोक जर आता कोण उत्तम वायदंड ते काय म्हणे की बाबा तुम्ही इथले पहिले दारूची दुकानं बंद करा, ते काय म्हणले इथं दारूचा विषय घ्यायचा नाही. म्हणजे बोलत होतं कोण? सगळे हे दारूवाले होते, दारूचे दुकानवाले होते, ते सगळे इथं बोलत होते. मग सामान्य माणसाला तुम्ही बोलायचा अधिकार देत नाही. तुम्ही गरम सभा भरली कशाला? गरम सभा तुम्हाला जर कला केंद्र बंद करायचं होतं तुम्ही कोर्टामध्ये लढायचं आणि तुम्ही गरम सभा भरली कशाला? जर तुम्ही बाहेरच्या लोकांना, जर तुमच्या गावच्या लोकांना, एकाने बोला, कुणीतरी एकाने बोला. गावच्या लोकांना जर तुम्ही बोलण्याचा अधिकार देत नाही, जर ते आता तो माणूस म्हणते की बाबा इथं कला केंद्र तुम्ही बंद करायला, तुम्ही दारूची दुकानं बंद करा, तुम्ही त्या माणसाला काय म्हणताय? नाही नाही, फक्त इथं कला केंद्राचा विषय होणार. मग कला केंद्राचा विषय होणार म्हणजे तुम्ही दारूची दुकानं चालू करणार, तुम्ही परमिशन गांजा विकायला देणार, तुम्ही दाढी विकायला देणार. त्यांचं म्हणणं आहे, आतापर्यंत आम्ही कुणालाच बोललो नाही. आम्ही एक शब्दही कोणाला बोललो नाही, तिथं आम्हाला कोणी बोलायचं अरे ग्राम पंचायतवाल्यांनी जर ऐका, गाववाल्यांनी ग्राम पंचायतवाल्यांनी जर आम्हाला ठराव दिला नसता तर आम्ही इथं कला केंद्र उभा केलं असतं का? पहिली गोष्ट हाय. आता सरपंच म्हणत होते मी ठराव दिला नाही. ते पॉइंट पर्सन कोण होते गावाच्या पुढे? तुम्ही ओपन करा ना, कोण माणसं होती ज्यांनी तुम्हाला परमिशन दिली? ग्रामसभेमध्ये विचारलं का की तुम्ही पहिला ठराव दिलाय का? तुम्ही काय म्हणताय? त्यांनी आता ओपन केलं का? आणि तुम्ही सांगा, आम्हाला जर माहित असेल की ठराव घेतल्याशिवाय कसं झालंय, अख्ख्या गावापुढे आहे ना, ही 2-3 लोक कोण असतील त्यांचे नाव डिक्लेअर करा, अख्खं गाव आहे ते त्यांना शासन करतील. गावाचं काम आहे जाऊन बोलायचं सरपंच. तुमचं काय नाव आहे भाऊ? गावाने जो माझा मुलगा आहे. अच्छा, ऐका, ते गावाचं काम आहे, ते गावानी करावं ते की कुणी कुणाला ठराव दिला आणि कुणी कुणाला नाही दिला. आम्हाला इथं बोलवलं की बाबा कला केंद्राची भूमिका काय, आम्ही काय कला केंद्र आणखी तिथं चालू केलंय का, तुमचे लोक तिथं खराब झालेत का, तुमचे लोक इथं दारूचे दुकानं जे चालू आहेत पहिलं तिथं दारू पिणार मग कला केंद्रामध्ये येणार. पहिलं तुम्ही दारूचे दुकानं बंद करा मग कला केंद्र बंद करा. आता 6 वाजले की दारूवाल्याच्या दारूच्या दुकानामध्ये लोक जाते, तिथं दारू पितात, मग तुम्ही ते का नाही बंद ही करा? भरपाई तुम्ही कोणाकडे मागणार? ज्यांनी परमिशन दिलं त्यांच्याकडे? ज्यांनी ठराव घेतलाय त्यांना आम्ही सगळ्याला नोटीस सोडणारे, गाववाल्याला आम्ही नोटीस सोडणारे, आमची ही भरपाई भरून द्यायची. गाववाल्यांनी जर आम्हाला ठराव दिला नसता तर आम्ही इथं कला केंद्र बांधायचं काही भूमिका घेतली नसती. गाववाल्यांनी आमची जी जागा आम्ही घेतली सगळं आमचा खर्च गाववाल्यांनी आम्हाला भरून किती द्यायचा. खर्च भरून द्यायचा? किती खर्च? आमचा जेवढा खर्च झालाय आम्ही तेवढं कोर्टात सांगू, गाववाल्यांनी तुम्ही कोर्टात येऊन सांगा. आम्ही काय जणी लढणार आहे? आम्हाला यांच्यासारखं मागे एक मोंडोर एक मागे एक बोलता येत नाही. जे लोक आता दारू विकतात ते लोक आमच्या विरोधात उभं राहिलेत. माझं म्हणणं काय माहितीये का, तुम्ही सगळ्यांची भूमिका घ्या. कला केंद्र जर आमचं आहे ना, तुमच्या पण दारूचं दुकान आहे, तुम्हाला पण गाववाल्यांनी दारूचं दुकान काढायला तुम्हाला गाववाल्यांनी ठराव दिलाय का नाही? मग त्या गाववाल्यांनी ह्यांनी दुकानवाल्याला दारूच्या दुकानवाल्याला ठराव दिला कसं काय? ते तुम्ही रद्द करा ना. नावं सांगताना काय म्हणायला लागले कानात एकामेकाच्या, अरे जे झालंय पाठीमागलं ते आता तुम्ही काय काढू नका, जे समोरचं आहे ते काढा. आता आम्हाला कशाला विचारतात कुणी सांगितलं म्हणून? ते आम्ही सांगू ना जिथं सांगायचं. महाराष्ट्रामध्ये 86 कला केंद्र आहेत. 86 कला केंद्रामध्ये अरे पाठीमागाला विषय काय काढू वाढत नाही का? म्हणजे कसं गुन्हेगारी काढायचं? वाढणार आहे. आणि हे आम्हाला एवढं माहिती की परमिशन असल्याशिवाय कला केंद्र महाराष्ट्रात कुठं होत बी नाही आणि झालंय बी नाही. आणि आम्हाला हे माहिती असल्यामुळे आम्ही परमिशन घेऊनच कला केंद्र चालू करायला लागलो. तुम्हाला आता परमिशन दिली नाहीये, वर टावर लाईन जाते म्हणून, त्यावर काय म्हणणे? टावर लाईन आमच्या बांधकामावरून जात नाही, फक्त त्या गटामधून जाते. ती हाय 4 एकर जागा आहे ती, पण जिथं आम्ही बांधकाम करतोय तिच्यावरून टावर लाईन जात नाही. आम्ही स्वतः तिथं अर्ज दिलेला आहे 2दा. ते म्हणले तुमच्या जागेवरून जात नाही, वरून जाते. आता ती हाय 169 गुंठे जागा. आम्ही बांधकाम किती गुंठ्यात करायला लागलो? 30 गुंठ्यात. मग आता 169 जागेचा समज तो गट आहे, त्याच्यामधून नेमकं कुठून टावर लाईन जाते त्यांनी आम्हाला दाखवलंय का? त्यांनी आम्हाला सांगितलंय का तुमच्या बांधकामावरून टावर लाईन जाते, तुम्ही बांधकाम बंद करा? तसं म्हणले असं तर आम्ही बांधकाम बंद केलं अगर असतं. टावर लाईन जर तिथून जात असती तर आम्ही 2-3 करोड रुपये तिथं बरं, गुंतवले असते का? आम्हाला समज, आम्हाला शोक आलाय का आम्हाला तिथं पैसे घालायला? जर टावर लाईन तिच्यावरून जाती तर आम्ही तिथं बांधकाम कशाला करणार आहे? हे लोक ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय, ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय, जात्यात हातभट्टी पिते 100 रुपयाची नाही तर येऊन वरडतात. आमचा एवढा खर्च झाला देणार कोण? टावर लाईन गेली, हे लोक गेले का टावर लाईनचं बघायला त्या जागेतून जिथं आता आम्ही फक्त बांधकाम म्हणतात करायला कला तिथं केंद्र बंद चालले. करा. इतक्या दिवस झालं इथं टावर लाईनचा विषय चालू आहे, गावावरून टावर लाईन जाते. हे लोकांनी टावर लाईन ती बंद केली का? नुसतं सांगतात आम्ही टावर लाईन बंद करू, आम्ही कला केंद्र बंद करू. अरे तुमच्या गावामध्ये बिना लायसनचे, आता सांगते मी, इथं गांजा चालतो बिना लायसनचा, इथं ताडी विकित येतं, इथं दारू विकित येतं. एक बॉक्स लायसनवर असतं, ती एक बॉक्स आणते तर 10 बॉक्स ते ब्लॅक मध्ये विकित येत. मग हे तुम्ही का बोलत नाही? हे गाववाले आता काय झोपले का? मग ह्यांना दारू प्यायला भेटते, ह्यांना बायकासोबत भांडणं करायला भेटतात, ह्या बाया कोणी बोलत नाहीत. माझा कला केंद्र आणखी झालाच नाही, तिच्यामध्ये कला केंद्रामध्ये नेमकं काय होणार आहे हे या लोकांना माहितच नाही, तरी बी म्हणते हे कला केंद्र बंद करा.
तुम्ही सांगा आता या माध्यमातून काय होणार आहे ह्या माध्यमातून मीच तुम्हाला सांगते की ही सांस्कृतिक कला आहे. इथं किती कला केंद्र आहेत? ऑल महाराष्ट्रामध्ये 86 कला केंद्र आहे. 86 ते काही कुणाच्या गावात झाले नाही का हवेमध्ये उभा राहिलेत काय? ते बी कुणाच्या तरी गावातच झालेत ना. तुम्हाला नाही यायचं तर आम्ही काय कुणाला पत्र पाठवणार ना गाववाल्याला, बाबा तुम्ही या तिथं नाचा तुम्ही बरबाद व्हा. ज्याला यायचं नाही तर येऊ नका ना. आणि तुम्ही आमच्याकडून परमिशन घ्या की आम्ही गाववाल्याला 1% आधार कार्ड दाखवलं ना आम्ही त्या गाववाल्याला परमिशन देणार नाही. काय होणार आहे? आमच्या कला केंद्रामध्ये लावणी होणार आहे. घुंगरं बांधून आता ते कोणतरी माणूस म्हणलं इथं घुंगरं पायात बांधत, पायात नाही तर काय गळ्यात बांधतात का म्हणा घुंगरं? पायात बांधूनच नसणार आहे ना. गावचे काय असता इथं पायातच बांधणार ना, घुंगरा कुठे बांधणार? पायातच बांधणार. आम्ही बी तुमचं ऐकलंच इतक्या वेळ झाला. आम्ही बी ऐकतच होतो ना. आम्ही बी ऐकतच होतो ना इतक्या वेळ. सरपंचांनी ऐका आम्हाला गावाने हॉटेल चाललं त्यांना बी त्यांना चान्स बोलायला काय चान्स द्या? नावं सांगते नाही काय नाही काही तसं परमिशन जाणे दिले ना त्या काय अशा बरोबर नाही आहे दिल्या. हा ना नावं कोण आहेत त्यांच्याकडून बरं मिनिस्टरनी करता खाली जरा तो मिनिस्टर देतातच. काच खाली कर 2 मिनिट फक्त ठराविक समाजाची की त्यालाच देतात. हो आमचं नका देऊ. तुमचं नाही घेत माग आहे, तुम्ही मध्ये येते तुमचा काही विषय नाही तिथे. ताई ऐका ना, तुम्हाला तहसीलदारांनी परमिशन आता थांबवलेली आहे, काय सांगा? आता आम्ही ह्या विषयावर नाही, ह्या विषयावर आम्ही आता आम्ही ह्या विषयावर काय बोलत नाही. जे तहसीलदार मान्य करते जे आम्हाला ते सांगतील ते आम्ही मान्य करू. ठीक आहे, धन्यवाद.